जय रघुवीर समर्थ। आता सध्या दशक 15वा आत्मदशक सुरू असून मागील आठवड्यामध्ये आपण त्यातील समास 7वा अधोर्ध निरूपण नाम या समासाचे श्रवण केले। या समासात श्री समर्थ सांगतात की जगात दिसणाऱ्या सर्व वस्तू, प्राणी, वृक्ष, फुले, पानं, पर्वत, नद्या, आकाश, वारं हे सगळं मूळ माया या तत्वापासून उत्पन्न झाले आहे आणि ही माया म्हणजेच निसर्गाची मूळ शक्ती आहे जी पंचमहाभूतापासून बनलेली आहे। मायेमुळेच विविध विकार आणि रूप निर्माण होतात। विकाराच्या उत्पत्तीचा आणि नाशाचा अखंड प्रवाह चालूच असतो। फुले उमसतात, फळे येतात, ती पडतात, हे सर्व परिवर्तन मूळ कारण म्हणजे मायेमुळेच घडत असतं। श्री समर्थ सांगतात की ही सगळी दृश्य सृष्टी, तिचे बदल, तिचे सौंदर्य हे सर्व मूळ ईश्वराच्या शक्तीचं प्रतिबिंब आहे। म्हणून या गोष्टींना खरेपणा देऊ नये, त्या तात्पुरत्या आहेत। जो मनुष्य या मागील मूळ सत्य जाणतो तोच खरा आत्मबोध प्राप्त करतो। हा समास आपल्याला शिकवतो की या सृष्टीतील सर्व दृश्य गोष्टीचं मूळ कारण माया आहे आणि तिच्या पलीकडे खरा परमात्मा आहे। म्हणून बाह्यरूपाच्या मागे न लागता त्यामागचं तत्व जाणणं हेच खरं आत्मज्ञान आहे। आता चालू आठवड्यापासून नवीन समास सूक्ष्मजीव निरूपण नाम सुरू होत आहे। या समासामध्ये श्री समर्थ सांगतात की या जगात अनंत जीव आहेत, त्यांचे गुण, देह, बुद्धी, आयुष्य वेगवेगळे आहे, पण या भेदाच्या पलीकडे एकच तत्व म्हणजे ब्रह्म आहे। या लीलेला कळण्यासाठी अहंकार सोडून मनुष्याने विवेक ठेवावा आणि परमेश्वराची कृपा मानावी। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमत दासबोध दशक 15वा आत्मदशक समास 7वा समास 8वा सूक्ष्म जीव निरूपण नाम। श्रीराम समर्थ। रेणूहून सूक्ष्म किडे, त्याचे आयुष्य निपटची थोडे, युक्ती बुद्धी तेनेचे पाडे तयामध्ये। ऐसे नाना जीव असती, पाहो जाता न दिसती, अंतकर्ण पंचकाची स्थिती तेथेची आहे। त्याही पुरते त्याचे ज्ञान, विषयेंद्रिय समान, सूक्ष्म शरीरे विवरण पाहोत कोण। त्यास मुंगी महाथोर, नेनो चालीला कुंजर, मुंगी समुद्राचा पूर ऐसे बोलती। ते मुंगी समान शरीरे, उदंड असती लहान थोरे, समस्तामध्ये जीवेश्वरे वस्ती कीजे। ऐसी या किड्याचा संभार, उदंड दाटला विस्तार, अत्यंत साक्षीपी जो नर तो विवरून पाहे। नाना नक्षत्र नाना किडे, त्यास भासती पर्वता एवढे, आयुष्य तेनेचे पाडे उदंड वाटे। पक्षा एवढे लहान नाही, पक्षा एवढे थोर नाही, सर्प आणि मच्छ पाही येनेचे पाडे। मुंगी पासून थोर थोरे, चढती वाढती शरीरे, त्यांची निर्दता अंतरे कळो येते। उगेच कासाया तंडावे, मोडा अहंतेचे पुंडावे, विवेके देवास धुंडावे हे उत्तमा उत्तम। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सूक्ष्मजीव निरूपण नाम समास 8वा। जय जय रघुवीर समर्थ।